जानेवारीला होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये ड प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार असणारे उमेश पवार यांच्या विजयाविषयी मी आव्हान करत असताना मला उमेश पवार का आवडले याविषयी मी जनतेला सांगणार आहे। उमेश पवारांना मी पाहिलं, महापूर आलेला असताना एक घोंगडं टाकून बसलेला माणूस। सर्वसामान्य माणसं जेव्हा पाण्यामधून बाहेर आली होती, त्यांच्या कपड्याची व्यवस्था, त्यांच्या अन्नाची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी अख्खा मावळा ग्रुप त्यांनी एकत्र केला आणि महापुरात प्रत्येकाला जेवढी मदत देता येईल तेवढी त्यांनी दिली। हे मी त्यांचं डोळ्यांनी पाहिलेलं काम आहे। दुसरं काम, कोरोना काळामध्ये आपल्याला कोरोना होईल अशा भीतीमुळे जे घरात बसले होते, अशा वेळेला उमेश पवारांनी कशाचीही तमा न बाळगता उमेश पवार रस्त्यावरती उतरले। ज्यांना ज्यांना मदत पाहिजे आहे त्यांना मेडिकलची मदत दिली। ज्यांना काही गरज आहे, औषध वगैरे घरात नेऊन द्यायची आहे, त्यांना औषधं घरात पुरवली। हे त्यांचं दुसरं सामाजिक काम आहे। आणि तिसरं, आणि जे छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा, राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा अभिमानास्पद वाटलं असेल ते काम, शाहू मिलचा भोंगा। ह्या कोल्हापुरात शाहू महाराजांचं नाव घेऊन हजारो नेते दिवसाला 10 वेळा बोलतात, पण शाहू मिलवरचा भोंगा एकाही नेत्याला आठवला नाही। तो शाहू मिलचा भोंगा बसवण्याचं काम पदरच्या पैशानं खर्च करून ज्या दिवशी तो भोंगा बसवला त्या दिवशी पुन्हा एकदा या नगरीत शाहू महाराज जिवंत झाले असं मला वाटतंय। या 3 कामाच्या प्रेमावरती मी जनतेला आव्हान करत आहे। असा नेता, असा कार्यकर्ता आणि असा समाजाचं हित जपणारा, 24 तास तुम्ही हाक माराल त्याला तुमच्यासाठी उपलब्ध असणारा नेता म्हणजेच उमेश पवार। त्यांचं चिन्ह आहे शिट्टी, शिट्टी आणि शिट्टी। पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर। संपर्क 80 55 84 67 77।